काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम केलाय। धंगेकरांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। गेल्या काही दिवसांपासून धंगेकरांची एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जवळीक वाढलेली होती। काही दिवसांपूर्वी त्यांनी ठेवलेल्या एका स्टेटसमुळे सुद्धा चर्चा सुरू होती। त्यानंतर आता लोकशाही मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि अखेर रवींद्र धंगेकर यांनी धनुष्यबाण हातात घेतलेला आहे। रवींद्र धंगेकरांचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे आपण पाहूया। 2002 ते 2022 पर्यंत विविध पक्षांच्या तिकिटावर पुणे पालिकेत ते 4 वेळेला नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते। 2002 मध्ये धंगेकर शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा नगरसेवक झाले होते। राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर राज ठाकरेंना साथ देत धंगेकरांनी मनसेत प्रवेश केला होता। 2009 आणि 2014ला मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक देखील त्यांनी लढवली। 2017ला मनसेची साथ सोडत काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून पालिका निवडणूक त्यांनी लढवली। 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार होते। मुरलीधर मोहोळ यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातनं पुन्हा विधानसभा निवडणुकीतही हेमंत रासने यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। 3 पक्षांतरानंतर आता रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेमध्ये घर वापसी केलेली आहे। हा राजकीय प्रवास रवींद्र धंगेकरांचा राहिलेला आहे। मात्र एक महत्त्वाची बाब यामध्ये राहिली ती म्हणजे कसबा पेठची जी पोटनिवडणूक झाली होती त्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी हेमंत रासने यांचा पराभव केला होता। पोटनिवडणुकीमधनं ते निवडून आलेले होते आमदार म्हणून, काँग्रेसचे आमदार म्हणून ते निवडून आले होते आणि त्यानंतर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।